Today we are going to discuss about the structure of tooth. टूथचं कसं स्ट्रक्चर असते, टूथची रचना कशी आहे ते आपल्यालाच बघायचं आहे. मग आता दिस इज ए टिपिकल टूथ. हा एक टिपिकल टूथ आहे. आता ह्युमन बिंगमध्ये कोणते टूथ आहेत तर आपण इथं बघू शकता. ह्युमन बिंग पजेस डेंटल फॉर्म्युला 2, 1, 2, 3. आता जे जॉ बोन्स आहेत, जॉ बोन्समध्ये आपल्याला माहिती आहे टूथ जे आहेत, दात जे आहेत ते रुजलेले बघायला भेटतात जॉ बोन्समध्ये. मग आता हा जो जॉ आहे या जॉमध्ये टूथचे 2 सेट तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. आता या जॉमध्ये तुम्हाला टूथ्स बघायला भेटतील. इथे असेल एक टूथ, ठीक आहे. हे झाले 2 एका साईडचे. आता आपल्याला हाफ पार्ट कन्सिडर करायचा आहे जॉचा. जॉच्या अर्ध्या पार्टमध्ये तुम्हाला 2, 1, 2, 3 असे टूथ्स बघायला भेटतील. आता 2 जे आहेत पुढचे त्यांना आपण म्हणतो इन्सिजर, त्याच्यानंतर एक आहे कॅनाइन, त्याच्यानंतर आहे प्रीमोलार आणि शेवटचे आहेत मोलार. आता बघा, जे हाफ पार्टमध्ये आहे जॉच्या अर्ध्या पार्टमध्ये जे टूथ आहेत पहिले 2 त्यांना म्हणायचं इन्सिजर. दोन्ही साईडनी बघायला भेटतील. हे झाले इन्सिजर. ठीक आहे. यांना आपण नाव देऊ इन्सिजर. इन्सिजरच्या बाजूला एक असा टोकदार दात बघायला भेटतो. याला आपण म्हणतो कॅनाइन. दिस इज कॅनाइन. दोन्ही साईडने तुम्हाला कॅनाइन बघायला भेटेल. कॅनाइनच्या बाजूला आहेत 2 टूथ्स, त्याला आपण म्हणतो प्रीमोलार. ठीक आहे. आता प्रीमोलारमध्ये 2 दात तुम्हाला बघायला भेटतील इथे. ठीक आहे. हे 2 आहेत प्रीमोलार. कॅनाइनच्या बाजूला 2 टीथ्स बघायला भेटतील, त्यांना आपण म्हणतो प्रीमोलार, ज्यांना आपण दाढ म्हणत असतो. प्रीमोलारच्या मागे आहेत 3 टूथ्स, यांना आपण म्हणतो मोलार. ठीक आहे. हे 3 आहेत मोलार. मग आता हाफ पार्ट ऑफ दी जॉच्या अर्ध्या भागामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा सेट बघायला भेटेल टूथचा. इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलार अँड मोलार. तर इन्सिजर आहेत 2, त्याच्या बाजूला आहे कॅनाइन टोकदार दात, त्याला आपण म्हणतो कॅनाइन. त्याच्या बाजूला आहेत प्रीमोलार, प्रीमोलार नंतर आहेत मोलार. ठीक आहे. मग हा झाला अप्पर जॉ. लोअर जॉमध्ये पण सेम अरेंजमेंट तुम्हाला बघायला भेटेल, सारखीच मांडणी बघायला भेटेल लोअर जॉमध्ये. ठीक आहे. मग हा झाला डेंटल फॉर्म्युला. काय झाला डेंटल फॉर्म्युला? 2, 1, 2, 3. इन्सिजर 2, एक कॅनाइन, प्रीमोलार आणि मोलार. ठीक आहे. मग आता डेंटल फॉर्म्युला माहीत झाला आपल्याला. टोटल किती टीथ्स आहेत तर टोटल आहेत 32. बघा, हे झाले किती? 3 आणि 2 5, 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 8 16 झाले अप्पर जॉमध्ये, 16 झाले लोअर जॉमध्ये. ठीक आहे. तर हा झाला डेंटल फॉर्म्युला. आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ टूथ. आता दाताची रचना कशी असते ते आपल्याला बघायचं. स्ट्रक्चर ऑफ टूथ. आता टूथ जो आहे टिपिकल टूथ म्हटल्यावर कोणत्याही प्रकारचा असू शकतो. इट मे बी कॅनाइन, इट मे बी इन्सिजर, इट मे बी प्रीमोलार, इट मे बी मोलार. कोणताही टूथ असेल त्याची रचना अशा प्रकारची दिसेल. मग आता कोणताही टूथ असो त्या टूथला 3 पार्ट बघायला भेटतील. एक आहे क्राऊन, दुसरा आहे नेक आणि तिसरा आहे रूट. असे 3 पार्ट आहेत टीथला. आता क्राऊन म्हणजे काय? क्राऊन कशाला म्हणतो आपण? जे राजाचं जे मुकुट असते त्याला आपण क्राऊन म्हणत असतो. मग त्या टूथवर जो वरचा पार्ट आहे एवढा, हा असा राजाच्या मुकुटसारखा दिसतो म्हणून याला आपण म्हणतो क्राऊन. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज क्राऊन. मग आता दाताचा जो काही दिसणारा भाग आहे, इट इज दी व्हिजिबल पार्ट ऑफ टूथ. दाताचा जो काही दिसणारा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो क्राऊन. ठीक आहे. मग काय लिहू शकतो आपण क्राऊन समोर? इट इज दी
व्हिजिबल पार्ट ऑफ टूथ, दाताचा जो दिसणारा भाग आहे बाहेरचा, जो राजाच्या मुकुटसारखा दिसतो त्याला आपण म्हणतो क्राऊन. त्याच्यानंतर नेक. आता जो पार्ट हिरड्यांनी कवर केला आहे, आता हे रेड कलरचं काय आहे, गम्स, ज्याला आपण म्हणतो हिरडी. ठीक आहे. मग दाताचा असा भाग जो कवर केला कोणी सराउंड केला, तर गम्सनी सराउंड केला, हिरड्यांनी सराउंड केला, तर एवढा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो नेक. मग नेक काय आहे, पार्ट ऑफ टूथ कवर बाय गम्स. त्याच्यानंतर जो राहिलेला पार्ट आहे टूथचा त्याला आपण म्हणतो रूट. मग आता हा जो पार्ट आहे जो जॉ बोनच्या आतमध्ये रुतलेला दिसेल, या पार्टला आपण म्हणतो रूट. दिस इज कॉल्ड ॲज रूट. मग हे झाले 3 पार्ट, क्राऊन, नेक अँड रूट. तर रूट काय आहे, पार्ट ऑफ टूथ डीप इंटू दी जॉ. जॉमध्ये खोलवर रुतलेला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो रूट. ठीक आहे. मग 3 पार्ट आपल्याला माहिती झाले. अप्पर व्हिजिबल पार्ट विच इज क्राऊन शेप कॉल्ड ॲज क्राऊन, द मिडल पार्ट विच इज कवर्ड बाय दी गम्स कॉल्ड ॲज नेक, अँड दी पार्ट विच इज डीपली प्लेस इनसाइड दी जॉ बोन कॉल्ड ॲज रूट. मग आता हे कोणतं बोन असेल इथे, हा असेल जॉ बोन. हा हाडाचा पार्ट आहे, जॉ बोन आहे हा. ठीक आहे. मग आता टूथचे 3 पार्ट आपल्याला माहिती झाले. त्याच्यानंतरचा पॉईंट, इनसाइड द क्राऊन. इनसाइड क्राऊन जे आहे त्याच्या आतमध्ये एक सबस्टन्स बघायला भेटतो कनेक्टिव्ह टिश्यूचा, ज्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट झालेला आहे. मग आता हा जो पार्ट आहे याच्या आतमधला, क्राऊनच्या आतमधला जो पार्ट तुम्हाला बघायला भेटेल ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन झालेलं आहे, इथे तुम्हाला बघायला भेटतो कनेक्टिव्ह टिश्यू, आणि या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन झालेलं आहे, म्हणून याला आपण म्हणतो डेंटाईन. इट इज कॉल्ड ॲज डेंटाईन. आणि याच्या आतमध्ये काय आहे, कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. इनर टू द क्राऊन देअर इज डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम इन द कनेक्टिव्ह टिश्यू टू फॉर्म ए डेंटाईन. क्राऊनच्या आतमध्ये कॅल्शियम जमा झालेलं दिसते. ठीक आहे. इथे एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे क्राऊनच्या आतमध्ये, त्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन झालं, कॅल्शियम जमा झाला तिथे, साठला. मग हा जो पार्ट आहे ज्या ठिकाणी कॅल्शियमचं डिपॉझिशन झालेलं आहे, या पार्टला आपण म्हणतो डेंटाईन. आणि कनेक्टिव्ह टिश्यू कसा झाला, तो आता कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू झाला. ठीक आहे. मग आता आतमध्ये डेंटाईन आहे. आता या क्राऊनला जे बाहेरचं कवरिंग आहे, इट इज कॉल्ड ॲज इनामेल. क्राऊन इज कवर्ड बाय इनामेल. क्राऊनला कशाचं कवरिंग आहे, तर इनामेलचं. मग आता इनामेल काय आहे, व्हॉट इज इनामेल. इनामेल, इट इज दी व्हाईट हार्डेस्ट substance in our body which covers the crown. ज्याने क्राऊनला कवर केलं, क्राऊनवरती आच्छादन दिलं, हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो इनामेल. आणि इनामेल जो आहे आपल्या शरीरातला सर्वात हार्ड सबस्टन्स आहे, सर्वात मजबूत सबस्टन्स आहे, दॅट इज दी इनामेल. ठीक आहे. मग इनामेल माहिती झालं आपल्याला. आता हे जे डेंटाईन आहे, या डेंटाईनच्या आतमध्ये कॅव्हिटी बघायला भेटते तुम्हाला, एक पोकळ भाग बघायला भेटतो. त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो पल्प कॅव्हिटी. द कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड दी डेंटाईन इज कॉल्ड ॲज पल्प कॅव्हिटी. मग आता नंतर काय समजलं आपल्याला, पल्प कॅव्हिटी, इट इज दी कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड द डेंटाईन. डेंटाईनच्या आतमध्ये एक पोकळ कॅव्हिटी बघायला भेटते, त्याला आपण म्हणतो पल्प कॅव्हिटी. इनसाइड द पल्प कॅव्हिटी देअर इज ब्लड वेसल्स अँड दी नर्व्स. या पल्प कॅव्हिटीच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटतात रक्तवाहिन्या आणि नर्व्स. इट कंटेन्स
ब्लड व्हेसल्स अँड नर्व्स. याच्या आतमध्ये नर्व्स बघायला भेटतात आणि रक्तवाहिन्या बघायला भेटतात. ठीक आहे. दीज आर दी रेड कलर ब्लड व्हेसल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर द एक्सटेन्शन ऑफ पल्प कॅव्हिटी into the root is called as root canal. आता ही जी पल्प कॅव्हिटी आहे, ही पल्प कॅव्हिटी एक्सटेंड झाली, पुढे लांबवल्या गेली. कशाच्या आतमध्ये आली ती पल्प कॅव्हिटी? द एक्सटेन्शन ऑफ पल्प कॅव्हिटी इनटू द रूट, इट इज कॉल्ड ॲज रूट कॅनाल. पल्प कॅव्हिटीचं एक्सटेन्शन झालं रूटच्या आतमध्ये, त्याला आपण म्हणतो रूट कॅनाल. मग रूट कॅनाल माहिती झालं, इट इज द एक्सटेन्शन ऑफ द पल्प कॅव्हिटी इनटू द रूट, इट इज कॉल्ड ॲज रूट कॅनाल. मग हे झालं आपलं स्ट्रक्चर ऑफ टूथ. आता हा जो टूथ आहे, इट इज डीपली सिच्युएटेड इनटू द जॉ बोन अँड इट इज कनेक्टेड विथ द जॉ बोन विथ द हेल्प ऑफ सिमेंटिंग मटेरियल. आता हे जे रूट आहे, हे जोडलेलं आहे जॉ बोनला बाय ए कनेक्टिंग मटेरियल, याला आपण म्हणतो सिमेंटम. दिस कनेक्टिंग मटेरियल इज कॉल्ड ॲज सिमेंटम. मग आता जे रूट आहे टीथचे, हे जोडलेले आहे जॉ बोनला बाय ए कनेक्टिंग मटेरियल कॉल्ड ॲज सिमेंटम. ठीक आहे. रूटला या जॉ बोनशी धरून ठेवण्यासाठी, मजबूत धरून ठेवण्यासाठी तिथे एक मटेरियल आहे, त्या मटेरियलला आपण म्हणतो सिमेंटम. जसं सिमेंट कशाचं काम करते? वीट आणि वाळू, ठीक आहे, त्यांना व्यवस्थित धरून ठेवण्याचं काम करते. म्हणजे त्या ज्या विटा आहेत, त्या विटा पडल्या नाही पाहिजे खाली, त्या व्यवस्थित राहिल्या पाहिजे, त्याला मजबूती देण्याचं काम सिमेंट करत असते. तसं या टूथला मजबूती देण्याचं काम करते सिमेंटम आणि व्यवस्थित धरून ठेवण्याचं काम करते जॉ बोनच्या सॉकेट कॅव्हिटीमध्ये, तर ते मटेरियल असते सिमेंटम. ठीक आहे. तर हे झालं आपलं स्ट्रक्चर ऑफ